ओम नमः शिवाय. शिवरात्री कथा धन्य जे ऐकती. इच्छिले पावती सर्व काही. पातकांचा नाश पुण्य वाढे फार. शेखी विश्वंभर कृपा करी. भोग जाय त्याचा करीती सन्मान. काळ करी चरण सेवा त्यांची. नामा म्हणे शिवाक्षरेही दोन्ही. जपावी सज्जनी वारंवार. श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात सर्व अरिष्टे पातके नाश करणारी आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त करून देणारी महाशिवरात्रीची मुख्य अशी कथा, जी लिंग पुराणामध्ये आलेली आहे आणि संत नामदेव महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत. कथेला प्रारंभ करण्यापूर्वी श्रोतेहो, ही परम पावन दिव्य अशी कथा जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर. एके दिवशी कैलास पर्वतावर रत्नजडित सिंहासनावर भगवान शिव विराजमान होते. त्यांचे स्वरूप इतके सुंदर होते की त्याचे वर्णन करायला शब्दसुद्धा अपुरे पडतील. त्यांच्या डाव्या बाजूला माता पार्वती विराजमान होत्या. अनेक सिद्ध ऋषी आणि मुनी त्यांची सेवा करत होते. नारद तुंबरा गंधर्व गायन करत होते. सर्व देव कर जोडून उभे होते. गणपती बाप्पा समोर उभे होते. अष्टसिद्धी त्या ठिकाणी नांदत होत्या. मृदंगाचा गजर होता. हा सर्व सोहळा पाहून साक्षात ब्रह्मदेवही नवल करत होते. अशा या प्रसन्न वातावरणामध्ये माता पार्वतींनी अत्यंत आदराने भगवान शिवांना हात जोडून प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, हे स्वामी, मला इतिहासातील एखादी कथा सांगा की जिच्यामुळे तुमच्या चरणांचे सानिध्य मिळेल. ज्या कथा श्रवणाने सर्व पापे जळून जातील, सुखाची प्राप्ती होईल, ज्या योगाने हे संपूर्ण विश्व सुखी होईल. माता पार्वतीची ही वाणी ऐकताच भगवान शिव मनोमन संतोषले आणि ते म्हणाले, हे देवी, हे पार्वती, तुझा हा प्रश्न ऐकून मला खूप आनंद होत आहे. तुझा हा प्रश्न हा फक्त प्रश्न नाही. तुझ्या या प्रश्नाच्या उत्तराने संपूर्ण जडजीवांचा उद्धार निश्चित आहे. ऐक तर, मी तुला ती परम पावन कथा सांगतो. पूर्वी कांचीपुरी नावाच्या नगरामध्ये सोमदत्त नावाचा एक राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याला काही पारण होता. पूर्वजन्मीच्या पुण्याईने त्याला हे राज्य वैभव मिळाले होते. त्याचे हे वैभव म्हणजे इंद्रालाही लाजवेल असे होते. अष्टसिद्धी त्याच्या घरी दासी म्हणून राबत होत्या. जगात त्याचे धैर्य, शौर्य आणि कीर्ती गाजत होती. पण इतके असूनही त्याचे भोग काही सुटले नाहीत. त्याच्या मनातील हाव संपली नाही. भोगाची गोडी कधीच सुटत नाही. माणसाची वासना ही गोंधळ घालणारी असते. तिचे महात्म्य काय सांगावे. ते कधीच आणि कोणत्याही काळी सुटत नाही. तारुण्यात स्त्री सुखाची आवड असते, तर म्हातारपणी त्या सुखाची चिंता सतावते. म्हातारपणी माझ्या मागे मुलाबाळांचे कसे होईल या चिंतेतच जीव अडकतो. मेल्यावरही तीच वासना पुढे उभी राहते आणि त्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे फेरे चालू होतात. त्या राजाच्या 500 राण्यांपैकी 2 राण्या अत्यंत पतिव्रता होत्या. पण इतर सर्वजणी जारकर्म, व्यभिचार करणाऱ्या होत्या. त्यांनी आपल्या पतीशी प्रतारणा केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी यमलोक निश्चित होता. यावर एक सिद्धांत सांगितला जातो की जर राजाने पाप केले तर ते प्रजेला भोगावे लागते. पुरोहितांनी पाप केले तर ते यजमानाला, शिष्याचे पाप गुरुला आणि स्त्रीने केलेले पाप पुरुषाला म्हणजे तिच्या पतीला भोगावे लागते. बराच काळ पुढे लोटला. आपल्या पत्नीच्या पापकर्माचे फळ राजाला मिळाले आणि राजाची पूर्वपुण्याई संपली. राजाचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर राजाला एका हरणाचा, मृगाचा जन्म मिळाला आणि त्याच्या त्या 2 पतिव्रता पत्नी हरिणी झाल्या. श्रोतो, प्रारब्धाचा भोग कुणालाच सुटत नाही. जशी ज्याची कर्म असतात तशीच फळं त्याला भोगावी लागतात. जोवर देवाची कृपा होत नाही तोवर ते भोग सुटत नाही. एकेकाळी राजमहालात राहणारा तो राजा आता हरिण झाल्याने वनात राहू लागला.
त्या 2 हरिणी त्याच्या पूर्वजन्मीच्या पत्नी त्याच्या सोबत होत्या. त्या जाती स्वभावाप्रमाणे वनात विहार करत होत्या. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यातील मोठ्या हरिणीला 2 गोजीरवाणी पाडसे झाली होती आणि दुसरी गर्भिणी होती. दुसरीकडे देवलोकात इंद्राच्या सेवेत भूतसेन नावाचा एक गंधर्व होता. त्याच्या हातून सेवेमध्ये चूक घडली आणि त्यामुळे इंद्राने त्याला शाप दिला की तू पृथ्वीवर व्याध होऊन जन्माला येशील. इंद्राच्या शापाने तो तात्काळ पृथ्वीवरती किरात म्हणजे व्याध अर्थात भिल्ल होऊन एका गावी जन्माला आला. त्याचे नाव चंडभिल्ल. हिंस्रपणा हाच त्याचा स्वभाव बनला. तो शिकार करून आपले पोट भरत असे आणि दिवस रात्र पापकर्मात बुडालेला असे. माघ महिन्यातील शिवरात्रीचा दिवस. त्या दिवशी प्रारब्धाचा योग असा आला की तो दिवसभर रानात भटकला, पण त्याला शिकार मिळाली नाही. खूप कष्ट झाले. कडे कपारी पर्वत डोंगर सर्व त्याने पालथे घातले. सांजवेळ झाली तरी त्याला काहीच भक्ष मिळाले नाही. तो अतिशय उदास झाला आणि मग तो विचार करू लागला की आता कुठे जावे. शिकार तर मिळाली नाही, काय करावे. आता रिकामे हाती घरी तरी कसे जाऊ. घरी बायको मुले वाट पाहत असतील असा विचार करून त्याची पावले जड झाली आणि तो हळूहळू चालत एका सरोवरापाशी आला. सरोवराकाठी आल्यावर त्याने प्राण्यांना पकडण्यासाठी आपले जाळे लावले. तीक्ष्ण बाण हाती घेतला आणि पाणी पिण्यासाठी तळ्यावर प्राणी येतील तेव्हा त्यांचे शिकार करू या हेतूने तो तिथेच असलेल्या एका मोठ्या बेलाच्या झाडावर चढून बसला. झाडावर बसल्यावर त्याला खाली पाणी प्यायला येणारी प्राणी नीट दिसेनात, कारण त्याच्या समोर बेलाची पाने आडवी येत होती आणि म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. तो शिकारीच्या ओढीने अगदी बगळ्याप्रमाणे ध्यान लावून बसला होता, पण मंडळी त्याच्याकडून न कळत देवाची पूजा घडत होती. त्याने आड येणारी म्हणून जी बेलवपत्रे होती ती तोडून खाली टाकली. ती नेमकी त्या वृक्षाच्या मुळाशी असलेल्या एका जुन्या शिवलिंगावर पडली. तिथे मातीखाली गाडले गेलेले प्राचीन असे एक शिवलिंग होते. त्या बेलवपत्रांच्या वर्षावाने भगवान शिव संतोष पावले आणि भगवान शिव म्हणाले की अरण्यामध्ये माझी अशी पूजा करणारा तो भक्त कोण आहे. रात्रीचे 3 प्रहर उलटून गेले होते. भगवान शिवांना पूजा पावली आणि त्यांनी लगेच यमराजाला आज्ञा दिली की जा आणि त्या भिल्लाला सुखी कर. शिवांची आज्ञा प्राप्त होताच यमराज धावत तिथे आले, कारण भक्ताची इच्छा पूर्ण करणे हेच त्या सांब सदाशिवाची ब्रीद आहे. जे भक्तांनी मागावे ते त्यांनी द्यावे असा हा त्यांचा नियम. यमराज तिथे येऊन उभे राहिले आणि त्यांनी त्या झाडावरच्या दोराचारी व्याधाकडे पाहिले. व्याध यमराजाला पाहून घाबरला. मनामध्ये विचार करू लागला की हा कोण, देव, यक्ष की राक्षस. त्याला काहीच कळेना. तो यमाला विचारू लागला, तुम्ही कोण आहात आणि इथे का आलात, तुम्हाला काय हवे आहे. व्याधाला वाटले की हा कोणीतरी आपली शिकार मागायला आला आहे. व्याधाचे ते आज्ञांनी बोलणे ऐकून यमराज मनात हसले आणि संतोष पावले. ते मंजूळ वाणीने म्हणाले, अरे तुझ्यावर शिवशंकरांनी कृपा केली आहे आणि म्हणून त्यांनी मला इथे पाठवले आहे. तुला जे हवे ते वरदान माग, मी तुला ते देण्यासाठी इथे आलो आहे. मी यमराज आहे. तू आज शिवरात्रीचा उपवास केलास, जागरण केलेस आणि बिल्वपत्रे वाहून भगवान शिवांना प्रसन्न करून घेतलेस, म्हणून तुझी इच्छा पूर्ण करायला मी आलो आहे. हे ऐकून त्या व्याधाचे मन सुखावले. व्याधाने हात जोडून यमराजाला नमस्कार केला. तो म्हणाला, महाराज, माझी इच्छा एवढीच आहे की मला आज शिकार मिळावे. मला या संसाराची आणि शिकारीची ओढ काही सुटत नाही. मला मृगपक्ष्यांची भाषा कळावी आणि माझे शिकारीचे काम सोपे व्हावे एवढेच वरदान मला द्या. आणि हीच माझी अंतिम इच्छा आहे. श्रुते, ज्याची जशी वासना असते तीच त्याच्यापुढे उभी राहते. समोर साक्षात मोक्ष देणारा देव आला तरी त्याने शिकारच मागितली. यमराज त्याला वरदान देऊन निघून गेले. इकडे व्याधाचे चित्त शिकारीकडेच होते. इतक्या तहानीने व्याकुळ होऊन एक मृग तिथे पाण्याच्या शोधात आला. त्याला खूप तहान लागली होती. तो धावतच पाण्याकडे गेला
आणि दुर्दैवाने व्याधाने लावलेल्या पाशात तो अडकला. जमिनीवरती तो लोळू लागला. व्याधाने हे पाहिले. त्याला अतिशय आनंद झाला आणि त्या मृगाच्या शिकारीसाठी त्याने धनुष्याला बाण लावला. व्याध बाण मारणार इतक्यात त्याने पाहिले की त्या मृगाची पत्नी आपल्या लहान पाडसांना घेऊन तिथे आली आहे. तिने आपल्या पतीला जाळ्यात अडकलेले पाहिले. तिच्या हृदय दुःखाने फाटले. त्यावेळी ते दोघे सुखदुःखाच्या गोष्टी बोलू लागले. मृग म्हणाला, नशिबात जो भोग होता तो भोगावाच लागेल. आता मला सोडवणारे कोणीच दिसत नाही. साक्षात काळाने माझ्यावर झडप घातली आहे असे मला वाटते. यमराजाच्या वरदानामुळे त्या व्याधाला पशुपक्ष्यांची भाषा समजू लागली होती आणि तो त्या मृगांचे बोलणे ऐकून स्तब्ध झाला. ती हरिणी आणि मृग धर्मशास्त्रातील सिद्धांताप्रमाणे बोलू लागले. हे ऐकून तो पारधी आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला की या वनातील पशूंना एवढे ज्ञान कसे? यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून माझे मन भारावून गेले आहे. व्याधाची ती क्रूर वृत्ती आता मावळू लागली आणि त्याचे चित्त स्थिर झाले. आपल्या पतीला बंधनात अडकलेले पाहून हरिणीची वृत्ती उडाली. तिने देहाची आशा सोडून दिली. ती रडू लागली आणि म्हणाली, महाराज, तुम्ही एकटे जाऊ नका. आम्हालाही सोबत घेऊन चला. आपले अनेक जन्मांचे नाते आहे आणि आपण आता कसे वेगळे होणार? आपल्या पत्नीला दुःखी पाहून मृगाला खूप वाईट वाटले. त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तो तिला समजावू लागला, हे प्रिये, तू आता घरी जा, सुखाने राहा. माझी वेळ आता समीप आली आहे, पण तुझी नाही. तू का व्यर्थ प्राण देतेस? तुझी लहान गोजिरी बाळे आहेत. उशीर करू नकोस. तो दुष्ट व्याध येण्याआधी तू निघून जा. आपल्या बाळांचा सांभाळ करणे हाच स्त्रियांचा धर्म आहे. माझ्या प्रारब्धात जे होते ते झाले. तू का व्यर्थ बळी पडतेस? तर मृग तिच्या हिताचे सांगत होता, पण ती पतिव्रता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती म्हणाली, हे स्वामी, तुमच्याशिवाय मी माझे प्राण कसे धरू? तुम्हाला सोडून मी काय करू? तुमच्या जाण्याने या जगामध्ये माझे कोण उरेल? जर मी तुम्हाला सोडून गेले तर समस्त लोक देव माझी निंदा करतील. पाण्यावाचून जसा मासा तडफडतो तशीच तुमच्या विना माझी गत होईल. तुमच्या विना माझी जिने व्यर्थ आहे. चंडभिल्ल व्याध हे सर्व बोलणे ऐकत होता. त्याच्या मनातील वासना आता जिरून गेली. त्याचे मन पालटले. त्यांचे शब्द कानामध्ये श्रवण करू लागला. एवढ्यात दुसरी हरिणी, जी गर्भिणी होती, ती त्या ठिकाणी आली. हा सर्व प्रसंग पाहून ती सुद्धा शोक करू लागली. पहिल्या हरिणीला ती म्हणाली, ते लहान पाडसे भुकेने व्याकुळ आहेत. तू इथे का थांबलीस? जा, तू घरी जा. तिचे बोलणे ऐकून पहिली हरिणी म्हणाली की आता माझे घर उरलेच कुठे? माझ्या पतीने आता परलोकाची वाट धरली आहे आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबर जाणार. तूच त्या बाळांचा आता सांभाळ कर. माझी वेळ आता इथे संपली. तू गर्भिणी आहेस. तुझे दिवस भरले आहेत. जा. जर तू प्राण दिलास तर गर्भहत्येचे पाप तुला लागेल. त्यापेक्षा तू त्या बाळांना वाढव आणि आपला वंशवेल वाढव. अशा प्रकारे त्या दोन्ही हरिणी एकाच भावनेने मरण्यासाठी तयार झाल्या. नवल पहा, त्या दोन हरिणी एकमेकांच्या सवती होत्या. त्या आता एकाच विचाराने आपल्या पतीसाठी जीव द्यायला उभ्या राहिल्या. त्यांचा हा संसार आणि त्यांचे प्रेम खरोखर धन्य आहे. त्यांच्या अंगी मोठे धैर्य होते. त्या दोन्ही मातांनी आपल्या लहान पाडसांना जवळ घेतले आणि त्यांना शेवटचे पोटभर दूध पाजले. त्या म्हणाल्या, आता आम्ही दोघी इथेच राहतो. तुम्ही आपल्या घरी जा. त्यांनी त्या पाडसांना प्रेमाने निरोप दिला, पण ती पाडसे सुद्धा जायला तयार नव्हती. ती आईला बिलगून रडू लागली. आई, तू आम्हाला सोडून कशी काय जातेस? आम्ही दोघे एकमेकांशी सुखाने कसे राहू? आमचे वडील जाळ्यात अडकले आहेत आणि तुम्ही दोघी प्राण द्यायला तयार झाला आहात. आमचे आता या जगात कोण आहे? आमचे पालन पोषण कोण करणार? आणि असे म्हणून त्यांनी आईबाबांना मिठी मारली. त्यांचे चुंबन घेतले. ती पाडसे म्हणाली, तुमच्या आधी आम्ही प्राण देऊ. इतक्यात तो क्रूर पारधी व्याध झाडावरून खाली उतरून त्यांच्याजवळ आला. त्याला पाहताच त्या पाचही जण भीतीने घाबरले.
त्यांची एकमेकांवरील ओढ आणि प्रेम पाहून कोणाच्याही मन द्रवेल. तेवढ्यात मोठी हरिणी धैर्याने पुढे आली आणि व्याधाच्या पाया पडली. ती म्हणाली, हे व्याधा, तू माझ्या पतीला मारू नकोस. ते तहानेने व्याकुळ झाले आहेत. त्याआधी तू मला मार. मी सुवासिनी म्हणून मेली तर मला स्वर्ग मिळेल आणि तुलाही पुण्य मिळेल. तुझे कार्य साध्य होईल. इतक्यात दुसरी धाकटी हरिणी पुढे आली आणि ती म्हणाली, तू जरा थांब. आधी त्यांना पाणी पिऊ दे, मग तुला जसे वाटेल तसे कर. त्यांचे ते बोलणे ऐकून तो व्याध आपला घात करण्याचा बेतच विसरून गेला आणि शांतपणे उभा राहिला. ती मोठी हरिणी व्याधाला धर्माची शिकवण देऊ लागली. ती म्हणाली, हे व्याधा, एखाद्या जीवाला बांधून मारले तर त्याला महादोष लागतो. तू आधी या जाळ्यातून माझ्या पतीला सोड, त्यांना पाणी पिऊ दे आणि मग सावकाशपणे तुझे काम कर. आम्हाला मार. जर तुला आमचा विश्वास वाटत नसेल तर आम्ही शपथ घेतो. अरे, हा देह परोपकारासाठीच वापरायचा असतो. आता प्राणांचा लोभ धरून काय उपयोग? भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हेच मोठे पुण्य. आम्ही पाचही जण तुला आमचे शरीर अर्पण करतो. तू मनामध्ये अजिबात शंका धरू नकोस. तिची अशी प्रार्थना ऐकताच त्या किराताचे मन पाझरले. तो व्याध म्हणाला, तुम्ही वनातील पशु असून सुद्धा किती धर्माने आणि ज्ञानाने वागत आहात. तुमचे बोलणे ऐकून माझ्याही कठोर मनात दया उत्पन्न झाली आहे. तुमची भावना काय आहे हे देवच जाणे, पण मला आता तुम्हाला फसवून मारवत नाही. मी शस्त्र खाली ठेवतो. आणि तू असे बोलून निघून जाण्याच्या बेतात होता, पण इतक्यात ते दोन्ही लहान पाडसं भिल्लापुढं आली आणि ती म्हणाली, हे मामा, आमची एक विनंती ऐक. तू आमच्यावर कृपा कर. आमच्या आईबाबांना मारू नकोस. अतिथीला स्वतःचा देह अर्पण करावा, त्याने परधाम मोक्ष मिळतो असे शास्त्र सांगते. तू आमच्या मातापित्यांचा घात करू नकोस. त्याआधी तू आम्हाला मार. आमचे शरीर कोवळे आहे आणि आमचे मांस सुद्धा तुला खूप गोड लागेल. आमचा बळी घेऊन तुझे काम होईल आणि आमच्या जन्माचे सार्थक होईल. लगेच हरिणी त्या व्याधाला कर्माचा आणि पापाचा सिद्धांत सांगू लागली. जर आम्ही तुला फसवून पळून गेलो तर आम्हाला गुरुद्रोही, विश्वासघातकी आणि आंधळे होण्याचे पाप लागेल. दुसऱ्याचा घात करणारा, निंदा करणारा मनुष्य नरकात जातो. जो पंक्तिभेद करतो, जेवताना भेदभाव करतो, तो पुढच्या जन्मी कावळा होतो. जो सदा सर्व काळ दुष्ट कर्म करतो, तो नीच योनीत जन्म घेतो. जो अतिथीची पूजा करत नाही, तो साप किंवा घूस होतो. जे कर्म केले ते भोगावेच लागते. म्हणून आम्ही तुला फसवणार नाही. हे व्याधा, पापी माणसाचे जिनेच व्यर्थ आहे. जो या जगामध्ये खोटे वागतो तो अभागी ठरतो. तो आईच्या पोटाला फक्त ओझे होतो. यमदूत त्याला तापलेल्या तांब्याच्या जमिनीवर ताम्रभूमीवर लोळवतात. लोखंडाच्या चोचीने टोचतात. डोक्यात घाव करतात. गळ्याला बांधून उलटे टांगतात. सुरीच्या पात्यासारख्या धारदार शस्त्रांवरून त्याला ओढत नेतात. उकळत्या तेलाच्या कढईत टाकतात. तप्त खांबाला मिठी मारायला लावतात. निखाऱ्यावर लोळवतात. साप अंगाचा चावा घेतात. जीभ ओढून त्याचे तुकडे करतात. अशी ही भयंकर शिक्षा पाप्यांना मिळते. हरिणी पुढे म्हणाली, आम्ही तसे पाप करणार नाही. आम्ही तुला वचन देतो. आमचे मन आता निशंक झाले आहे. भगवान शिवांची आम्हाला साक्ष आहे. आम्ही पाणी पिऊन परत नाही आलो तर आम्हाला सर्व पापे लागतील. जसा ब्राह्मणाने आपले कर्म सोडले तर तो अधर्मी होतो, तसे आम्ही होऊ. स्वामीद्रोही आणि विश्वासघातकी ज्या नरकात पडतात तिथे आम्ही पडू. आम्ही शपथपूर्वक तुला सांगतो. अशी ही शपथ ऐकून व्याधाने तिचे चरण धरले. तिचे बोलणे ऐकून त्या व्याधाला रडू कोसळले. त्याच्या मनात अपार प्रेम दाटून आले. तो म्हणाला, तुम्ही आता जा. मी तुम्हाला जीवदान दिले आहे. आता चिंता करू नकास. मी मुळात इंद्राचा दूत होतो. माझ्या हातून चूक झाली म्हणून या व्याधाच्या जन्माला आलो. पण तुमच्या बोलण्याने माझे मन शांत झाले आहे. आता मी यापुढे कधीच हिंसा करणार नाही. त्याने मृगाच्या गळ्यातील फास सोडून त्याला मुक्त केले.
मृग पाणी प्यायला गेला आणि त्यास वेगाने परत आला. तो म्हणाला, माझे घर आता दूर राहिले आहे. आम्ही तिथे जाणार नाहीत. आम्ही सर्व तुझ्या पायाशी परत आलो आहोत. असे म्हणून त्यांनी स्वतःला व्याधाला अर्पण केले. त्यांचे सद्व आणि प्रामाणिकपणा शब्दात सांगण्यासारखा नाही. जसा राजा हरिश्चंद्र सत्यवचनी होता, ज्यांनी स्वप्नात डोमराजाला राज्य दिले आणि स्वतः स्मशानात चाकरी केली, ज्यांनी स्वतःच्या मुलाला विकले, तसाच सत्वगुण या मृगांच्या अंगी होता. त्यांनी आपला जीव पारध्याला अर्पण केला. शिबीराजाने स्वतःचे मांस कापून दिले. ताम्रध्वज राजाने डोक्यावर करवत चालवून घेतली, मात्र स्वतःचा धर्म विसरले नाहीत. तसेच या मृगांनी केले. हे सर्व पाहून भोळे महादेव प्रसन्न झाले. त्यांनी मृगाचा भाव जाणला आणि मग त्यांनी आकाशातून विमान आणि दूत पाठवले. ते विमान लखलखीत दिव्यांनी सज्ज होते. त्यावर पताका होत्या. त्या ठिकाणी गंधर्व गायन करत होते, अप्सरा नृत्य करत होत्या. विमानात फुलांच्या शय्या होत्या, अष्टसिद्धी सेवेला होत्या. ते विमान तिथे अचानक आलेले पाहून सर्वांना नवल वाटले. त्या 5ही जणांना, हरणांना आणि त्या व्याधाला दिव्य देह प्राप्त झाले. ते मृग त्या विमानामध्ये बसून वेगाने निघाले. व्याध ही पाहून थक्क झाला. त्या दूतांनी त्याला उपदेश केला, तू आज शिवरात्रीचे जागरण आणि उपवास केलास, त्यामुळे तुझे सर्व दोष नष्ट झाले. आता तू शिवभक्त झालास. तू पुन्हा मायेत अडकू नकोस. तू आता अखंड कीर्तन आणि शिवनाम घे. त्याने तू मोक्षपुरीला कैलासाला जाशील. पुढच्या शिवरात्रीला आम्ही तुला कैलासाला घेऊन जाऊ. असे सांगून दूत त्या हरणांना घेऊन वेगाने गेले. त्या 5ही हरणांना मोक्ष प्राप्त झाला. त्यांनी भगवान शिवांच्या चरणी वास केला. इकडे व्याधालाही ज्ञान प्राप्त झाले. त्याने कीर्तन आणि नामाचा घोष सुरू केला. त्याचे संचित पाप जळाले, नष्ट झाले आणि त्याचे क्रियमान कर्मही नष्ट झाले. त्याला सहज मोक्ष सुख मिळाले. दुसऱ्या शिवरात्रीला त्याने पुन्हा शंकरांची पूजा केली, भाव शुद्ध ठेवला. तेव्हा विमान पुन्हा आले आणि त्याला स्वस्थानी कैलासाला घेऊन गेले. आणि याचबरोबर ही महाशिवरात्रीची कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ही महाशिवरात्रीची कथा जे कोणी ऐकतील ते धन्य आहेत. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांच्या पातकांचा नाश होईल आणि पुण्य वाढेल. शेवटी विश्वंभर त्यांच्यावरती कृपा करतील. त्यांचे भोग संपतील आणि लोक त्यांचा सन्मान करतील. साक्षात काळ त्यांची चरणसेवा करेल. शिव ही 2 अक्षरे सज्जनांनी वारंवार जपावीत. लिंगपुराणामध्ये आलेली ही भगवान शिवांची शिवरात्रीची मुख्य अशी कथा आपण सर्वांनी श्रवण केली. ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि ही दिव्य अशी कथा आपल्या आप्तेष्टांना, मित्रपरिवाराला शेअर नक्की करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह आपल्यास मीट फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.